आज आपल्याला जायचं होतं आश्रम माताच्या कार्यक्रमाला. तर मग सकाळीच उठलो. पण नमस्कार सगळ्याले. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. कसे आहात? आशा करतो तुम्ही चांगलेच असाल. मी मस्त आहे. तर तुमचा सपोर्ट असू द्या भावाले. क्या बोला तूने? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. तर जरूर सबस्क्राईब करा. तर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करू, म्हणजे आजचा व्हिडिओ म्हणू. आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर गेलो बाबा गाडी भराले. गाडी भरू लागली आणि गेलो वावरामध्ये. कुत्रं तर काही नाही, अंगावरच कोरी बाबा. मला बांधून ठेवले. आणि इकडं मंडप बांधणं चालू झाला होता. समीर मंडप बांधूनच राहिला होता. मग इकडं आली भांड्याची गाडी. पोटेल म्हणलं काला कराबे म्हणलं पटपट खाली. पण काय ह्या हिरो झाली एंट्री गाडीतून. मग काय पोट्टेनं गाडी खाली करायला चालू केलं. तर मग मी बी गेलो. मी बी म्हणलं थोडंसं आपण बी हातभार लावा पोट्टेले. पोट्टेच कवरी करत बसन म्हणलं. अच्छा. भाजीपाला की काढला आम्ही तिकडं नेऊन ठेवला. इकडं गिंडप बांधणं चालूच होता. मला दिली पोट्टेनं वांग्याची पन्नी. तुम्हीच न्या म्हणे वजनी. मला ठीक आहे बाबा म्हणलं, नेतो म्हणलं मी. मग घेतली वांग्याची पन्नी, नेऊन ठेवून दिली तिथं. नेऊन ठेवून दिली ना आलो इकडं बाहेर. अजून तो सुरेश भाऊ काय नाही मस्त झाडझुडकी करू राहिला तिकडं मंडप बांधलं. हे पोट्टे तरी कमटवऱ्या आणि शिंदे इकडले तिकडं. पण हात नाही लावे कायले. मग ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. चालू करायची होती ना. मोटारगी चालू केली आणि मग गेलो पुन्हा तिथं. तर स्वयंपाकगी चालू झाला होता. इकडं बाया वांगे मस्त कापून सण्या बसल्या होत्या. चिवडा खाऊन राहिल्या होत्या. वांगे कापून झाले होते इकडं. वांगे ना आलू वांग्याची भाजी होती. मग काय इकडं स्वयंपाक मग कढी भाताचा गंजगी मांडला होता. आणि वैभव आला होता ना ताक घेऊन. मग बसला थोडंसं तो बी. यायले म्हणलं मीटिंग उडते म्हणलं, तुम्ही तर बसा म्हणलं त्याच्यावर तवरी. इकडं मंडप बांधणं चालूच होता. मग आलो बा मी घराकडं. म्हणलं येतो मी आंघोळ गिंगोळ करून म्हणलं. मग आंघोळ केली आणि पुन्हा गेलो वावराकडं 5 minutes later. कार्यक्रमामध्ये. तर इकडं नवदुर्गा जेवण चालूच होतं. नवदुर्गाच्या पात्रागी वाढल्या आणि मस्त नवदुर्गा जेवण करायला बसल्या होत्या. मस्त जेवण करायला बसल्या होत्या. आश्रम मातेचा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घेऊन घ्या आता. काय दर्शन घेतलं पण मला तर काही नाही. येणं जिलेबीवरच भिडवलं. म्हणलं ठीक आहे जातो म्हणलं जिलेबीकडं. आणि ह्या आचारी तर काही नाही. सीधी जिलेबी नाही काढे ना, गोलच जिलेबी काढे. पावापासून काढून राहिला जिलेबी का माहीत. त्याच्याकडून सीधी जिलेबीच नाही निघाली, गोलच काढे. मग काय तो जिलेबी काढत जाईन, मी इकडं पाकामध्ये दाबत जाऊ. आपल्या मागं तेच काम होतं. क्या बोला तूने? चान्स जिलेबी काढायचा. मी बी टाकून पाहिली पण ती सरळ निघाली नाही. जिलेबी गोलच निघे. म्हणलं जाऊ दे जशी निघाली तशी म्हणलं. मग घेतली जिलेबी काढली. मग येतो म्हणे तो तिकडून आचारी. मग मी घेतली जिलेबी काढून. इकडं पंक्ताही बसल्या होत्या जेवायच्या. पंक्ता की बंब बसल्या होत्या, जेवण चालूच होतं. मग काही नाही पोट्टे सगळंच वाढायला पाहिजे. पाणी काय कोणी वाढे नाही. मी म्हणलं शरद वाढ बरं म्हणलं पाणी तूच. मग आपल्यालाच वाढायला लागते म्हणलं आता पाणी. मग त्यानं घेतलं बाबा पाणी आणि भिल्लान तो वाढाले. रुपया तर काही नाही, फक्त पोह्याचं वाटं घेऊ हिंडे. त्याला पाणी गिनी नाही वाढणं जमत. मग शरदनंच पाणी गिनी वाढलं बा. मग काय दुसरा होतच नाही कोणी वाढायला, तर काय करत हो बी. मग मी वाढतो आता. मग मी म्हणलं मी बी जेवतो बा म्हणलं, मला भूक लागली आता. मी बी बसलो जेवायला. पोट्टे तर काही नाही, मस्त दाबून जेवून राहिले होते. पहा बरं, मस्त दाबून जेवून राहिले होते. पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो, उसके बाद. आजच्यासाठी एवढंच. लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून घ्या. आजच्या